मुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईने शरद पवार आणि अजित पवार हे सोबत आले पाहिजे अशी इच्छा त्यांनी आज व्यक्त केली होती। यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता शरद पवार हे माझे दैवत आहेत आणि मी स्वतः पवार कुटुंबियांचा सदस्य समजतो। त्यामुळे मी आणि अजित पवार स्वतः शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाला दिल्लीला गेलो होतो। आम्ही राजकीय मार्ग जरी वेगळा केला असला तरी पवार साहेबांप्रती आम्हाला नेहमीच आदर आहे आणि जर एकत्र आले किंवा पवार कुटुंब एकत्र आले तरी आम्हाला आनंद होईल। पवार साहेबांचा सन्मान कमी होणार नाही। मात्र उद्या भविष्यवाणी काय होईल हे मी सांगू शकत नाही। पवार साहेब आमचे पितृतुल्य आहेत, त्यांच्या सोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहे असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। अजून माहित नाही की एमएलसीच्या अजून गोंदिया भंडारा जी क्षेत्राची जी एमएलसीची जागा आहे ती पहिलं आमच्याकडे नगरपालिकेची निवडणूक, नगरपंचायतची काही उरलेली निवडणुका हे सगळं झाल्यानंतरच ते होणार आहे, म्हणून अजून त्याच्यासाठी वेळ आहे। महायुतीचे नेते जे आहेत धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत बीड प्रकरणाला घेऊन, काय सांगता? बीड प्रकरण अत्यंत दुःखदायी आहे आणि असा आपला महाराष्ट्रामध्ये व्हायला नको, बीडमध्ये व्हायला नको होता। हे झालेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांची चिंता आणि नाराजी पण आहे। मुख्यमंत्री महोदयांनी पण काल सांगितलेलं आहे की कोणी पण यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे आणि जरी आजपर्यंत काही लोक फरार होते, काल स्वतः सरेंडर झाले आणि याच्या पुढेही जे काही चौकशीमध्ये तपशीलमध्ये जे काही समोर येईल त्याच्यावर कारवाई कडक रीतीनं होणार आहे। कोणी कोणाला कुठेही म्हणजे कोणी बक्षणार आहे असा होणार नाही। तर कोण ॲस्ट्रॉलॉजर आपल्या देशामध्ये हजारोच्या संख्येने ॲस्ट्रॉलॉजर दिसतात, गावागावामध्ये 100-200 ॲस्ट्रॉलॉजर असतात, म्हणून त्याच्या कोणत्या ॲस्ट्रॉलॉजरच्या भाष्यावर मी परत काही उत्तर देणं हे योग्य वाटत नाही। आणि भविष्य कधी पण ॲस्ट्रॉलॉजरच्या हातामध्ये नसते, ते देवा आणि वरच्या कृपेमुळे जे काही होत आहे ते त्यांच्या हातात आहे आणि ते कोणाला काही सांगत नाही। जेव्हा करतात तेव्हाच तुम्हाला दिसते। आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहोत। आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्या बद्दल सदैव आदर राहिलेला आहे, राहणार आहे आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल जर हे सगळं घडून येईल। माझ्या एवढंच म्हणणं आहे की सन्मान कुठे कमी होणार नाही। आता परत भविष्यवाणी उद्या काय होईल ते मी आज करत नाही, एवढंच सांगेल की आम्ही चांगले संबंध ठेवायचा आम्ही आमच्याकडून तर नक्कीच प्रयत्न करू। पवार साहेबांच्याकडे अजितदादा आणि आम्ही सगळेच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो। अनेक लोकांनी तर्कवितर्क, काही त्याच्यात पॉलिटिकल काही नाही, एवढंच म्हणतो की आम्हाला संबंध त्यांच्याबरोबर एक ते आमच्या पितृतुल्य आहे, त्यांच्याबरोबर तसेच आम्हाला संबंध ठेवायचे।